नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। रयत शिक्षण संस्थेमार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 87 जागांसाठीची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिकता तुमची काय असणार आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तरची काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्था यांच्या मार्फत रयत इंग्लिश मीडियम स्कूल कराड यांच्यासाठीचे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रिन्सिपल या पदासाठी निघालेली आहे। BA तुमचं झालेलं असेल किंवा MA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, सोबत BEd झालेलं असेल किंवा MEd झालेलं असेल, 5 ते 6 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल टीचिंग संदर्भातील किंवा प्रिन्सिपल पदावरील, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर सुपरवायझर किंवा कोऑर्डिनेटर या पदासाठी 5 वॅकन्सी आहे। BA तुमचं झालेलं असेल किंवा MA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, सोबत BEd किंवा MEd झालेलं असेल, 3 ते 4 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे KG टीचर या पदासाठी। एकूण 11 वॅकन्सी या पदासाठी आहे। KG टीचर किंवा मॉन्टेसरी किंवा सर्टिफिकेट प्रोग्राम तुमचं असेल इन अर्ली चाइल्डहुड आणि स्पेशल एज्युकेशनमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा ट्रेन जरी तुम्ही असाल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर प्रायमरी टीचर 1ली ते 5वीसाठी PRT साठीच्या 35 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा या ठिकाणी DEL तुमचं झालेलं असेल किंवा ED तुमचं झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल, BEd झालेलं असेल, BEd झालेलं असेल, 2 ते 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे अप्पर प्रायमरी टीचर 6वी ते 8वी म्हणजे TGT साठी 17 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे। BSc तुमचं झालेलं असेल, सोबत BA झालेलं असेल किंवा BEd झालेलं असेल किंवा DED झालेलं असेल, 2 वर्षापर्यंतचा अनुभव असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सेकंडरी टीचर 9वी ते 10वी PGT साठी 17 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। MSc तुमचं झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल, सोबत MA किंवा BA देखील झालेलं असेल, सोबत तुमचं BEd किंवा MEd या ठिकाणी 2 वर्षापर्यंतचं झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर स्पोर्ट टीचर पदासाठी 3 वॅकन्सी आहे। तुमचं BSc झालेलं असेल, BA झालेलं असेल, BPEd झालेलं असेल, 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर आर्ट डान्स आणि म्युझिक टीचरसाठी 5 वॅकन्सी आहे। ATD झालेलं असेल किंवा क्राफ्ट झालेलं असेल, म्युझिक विषयात झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। कॉम्प्युटर टीचर पदासाठी 5 वॅकन्सी आहे। BCA तुमचं झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल किंवा डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लायब्रेरियन या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर ऑफ लायब्ररी झालेलं असेल, सोबत इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं असेल लायब्ररीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एज्युकेशन काउन्सिलर पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। BA तुमचं झालेलं असेल, BSc झालेलं असेल, फिजिओलॉजीमध्ये सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा डिप्लोमा झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। कॅटेगरीनुसार वॅकन्सीज ज्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकता। SC साठी 11, ST साठी 6, VJA साठी 2, NTB साठी 2, NTC साठी 3, NTD साठी 2, SBC साठी 2, OBC साठी 16, EWS साठी 9, ओपन साठी 25, SEBC साठी 9, अशा 87 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। वेतन म्हणजे सॅलरी जी आहे तुमची शैक्षणिकता अनुभवाच्या बेसिसवरती या ठिकाणी ठरवली जाणार आहे। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। मुलाखतीला जातेवेळी आपण सर्व डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि आपला बायोडाटा जो आहे घेऊन जायचा आहे। मुलाखत जी आहे तुमची या ठिकाणी 16/2/2025 9:30 वाजता रयत शिक्षण मीडियम स्कूल SGM कॅम्पस सय्यदपूर कराड या ठिकाणी घेतली जाणार आहे। जिल्हा सातारा या ठिकाणी आहे। पिनकोड देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राइब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी।
तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.